हॅलो फ्रेंड्स, लर्न अँड अर्न डेंटिस्ट घेऊन आले परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ एका नवीन टॉपिकसोबत. आज आपण इथे एका क्वेश्चनचं आन्सर डिस्कस करणार आहोत. तर आपण ओडोंटोजेनिक केराटोसिस्टवरती जसं एक्झाममध्ये आपल्याला LAQ पडतो, ज्याचे डेफिनेशन असेल, सिस्टची क्लासिफिकेशन असेल, त्यानंतर केराटोसिस्टचे क्लिनिकल फीचर्स असतील, त्यानंतर रेडिओलॉजिकल फीचर्स असतील आणि त्याचं हिस्टोलॉजिकल फीचर असेल आणि ट्रीटमेंट असेल. तर याचं आन्सर कसं लिहायला हवं यावरती मी एक ब्लॉग लिहिला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल, तर ती तुम्ही नक्की जाऊन बघा. व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट डिस्कस करणं शक्य नाही आहे, परंतु तुम्ही बघू शकता त्याच्यावरती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मी डिस्क्राईब केलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही नक्की जाऊन तो ब्लॉग बघू शकता आणि मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. तर केराटोसिस्टवरती आपण प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पण क्वेश्चन पडतो आणि आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये सुद्धा SAQ विचारतो त्याच्यावरती. तर रिकरन्स रेट ऑफ द केराटोसिस्ट. तर केराटोसिस्टचा रिकरन्स रेट एवढा हाय का आहे? किती आहे तो? तर तो आहे 13 to 60%. तर हा 13 to 60% रेट कधी असतो? जेव्हा की सिस्ट असतो परंतु त्याच्यासोबत असोसिएटेड कोणताच सिंड्रोम नसतो, त्यावेळेस हा 13 to 60% हा याचा रिकरन्स रेट असतो. आणि मॅक्झिमम तो 37% दिसतो विदाऊट एनी सिंड्रोम. आणि रिकरन्स रेट इज हाय कधी असतो? किती असतो तो? 63% इन अ केसेस वेअर सिस्ट असोसिएटेड विथ अ निवॉइड बेसल सेल कार्सिनोमा सिंड्रोम. जेव्हा या कार्सिनोमा सिंड्रोमसोबत तो असोसिएट असतो त्यावेळेस त्याचा रिकरन्स रेट या 60%पेक्षा सुद्धा हाय असतो आणि तो असतो 63%. तर हा रिकरन्स रेट का हाय असतो याचे आपण काही रिझन शोधलेत. एक तर याचं कम्प्लीट इरॅडिकेशन जे असतं ते डिफिकल्ट असतं. कम्प्लीट इरॅडिकेशन म्हणजे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो या केराटोसिस्टची त्यावेळेस आपण ते पूर्णपणे एक तास काढून टाकणं हे डिफिकल्ट असतं. तर ते डिफिकल्ट असण्याचे पण 2 रिझन आहेत. एक म्हणजे की त्याची जी वॉल आहे ट्युमरची, इट इज अ व्हेरी थिन अँड अ फ्रायबल म्हणजे अशी गोष्ट जी लगेच तुटते. तुटणारी गोष्ट म्हणजे किंवा तुटणारी म्हणजे जी लगेच ब्रेक होते अशी गोष्ट. जी तुटणारी किंवा ब्रेक होणारी गोष्ट असते त्याला आपण फ्रायबल म्हणतो. ती व्हेरी थिन असते, खूप जास्ती नाजूक असते आणि लगेच ब्रेक होऊ शकते. आणि त्याच्यामुळे काय होतं की इझिली त्याचे फ्रॅगमेंट्स तयार होतात. कोणत्या पण गोष्टीचे जर तुकडे झाले, फ्रॅगमेंट्स तयार झाले तर आपल्याला ते कलेक्ट करणं डिफिकल्ट जातं. दुसरं काय आहे की परफोरेशन टू कॉर्टिकल बोन पर्टिक्युलरली इन अ लेजन इन्व्हॉल्विंग द रॅमस इज कॉमन. याच्यामध्ये मेनली जिथे कॉर्टिकल बोनचं परफोरेशन होतं. कॉर्टिकल बोन म्हणजे काय की जे आपल्या टूथला सराउंडिंगला बोन असतं ते कॉर्टिकल प्लेट, त्या बोनची कॉर्टिकल प्लेट. तर त्याच्यामध्ये परफोरेशन होतं आणि हे मोस्ट कॉमनली कुठं दिसतं आपल्याला की लेजन्स विच इन्व्हॉल्व्स द रॅमस. आणि याच्यामध्ये हे परफोरेशन असणं खूप कॉमन आहे आणि त्यामुळे काय होतं की इरॅडिकेशन जे आहे किंवा कम्प्लीट रिमूव्हल जे आहे ट्युमरचा तर ते डिफिकल्ट होऊन जातं. त्यानंतर लेस रिकरन्स कधी असतो? याच्या रिकरन्स रेट जरी हाय असला परंतु या काही केसेसमध्ये रिकरन्स रेट पण कमी असतो. कधीही कमी असू शकतो. तर केराटोसिस्ट इन्युक्लिएटेड इन अ 1 piece दॅन इन्युक्लिएटेड इन अ सेव्हरल पीसेस. आता सपोज ही ट्युमर आहे, ट्युमर वॉल आहे आणि ही खूप थिन आहे, फ्रायबल आहे, त्याचे लगेच फ्रॅगमेंट्स होऊ शकतात. असे फ्रॅगमेंट्स होऊ शकतात जर आपण एकाच पीसमध्ये ॲज 1 piece जर आपण हे रिमूव्ह केलं तर याच्यामध्ये याच्या ट्युमरच्या टिश्यूज आहेत तर त्या बाकी लेफ्ट म्हणजे खाली राहणारच नाहीत. तर त्यामुळे त्याचा रिकरन्स होणारच नाही. ज्या टिश्यूजमुळे असेल किंवा ज्या सेल्समुळे याचा रिकरन्स होतोय तर त्या सेल्स पण रिमूव्ह होतील आणि त्यामुळे ह्याचा रिकरन्स रेट कमी असणार. परंतु जर समजा आता ह्या ट्युमर वॉलचे असे तुकडे झाले तर आपण एका पीसमध्ये नाही काढू शकत. त्यामुळे एक सेव्हरल पीसेसपेक्षा एकाच पीसमध्ये काढणं गरजेचं आहे जेणेकरून आपण याचा रिकरन्स रेट कमी करू शकतो. त्यानंतर हाय रिकरन्स रेट कधी असू शकतो? क्लिनिकली ऑब्झर्वेबल इन्फेक्शन जर असेल तर, जे आपण इन्फेक्शन बघू शकतो किंवा तिथे इन्फेक्शन जर प्रेझेंट असेल तर तिथे रिकरन्स रेट हा हाय असतो. त्यानंतर जर फिशुला असेल, फिशुला म्हणजे की 2 गोष्टींना जो जॉईन करतो. ही फिशुला म्हणजे अशी गोष्ट असते की जी 2 गोष्टी असतील किंवा आपल्या ओरल कॅव्हिटीमधले जे 2 स्ट्रक्चर आहेत तर त्यांना जॉईन करणारे हे फिशुलाज असतात. जसं की आपण एक एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो की आपला मॅक्झिलरी सायनस आणि हा मॅक्झिलरी सायनस असेल आणि आपली इथे ॲल्व्हेओलार प्रोसेस असेल तर इथे आपले टूथ असतात जे मॅक्झिलरी टूथ असतात. आणि जर हा आपण टूथ एक्स्ट्रॅक्ट केला आणि हा मॅक्झिलरी सायनसची आणि टूथची जर थिकनेस कमी असेल तर इथे हे ओपन ट्रॅक होऊ शकतो. इथे म्हणजे हा एक
पाथवे होऊ शकतो की ओरल कॅव्हिटीमधलं इन्फेक्शन आपण सायनसमध्ये पास करतो. हे फक्त एक एक्झाम्पल आहे. असा फिशुला इथे तयार जर झाला तरी त्यामुळे काय होतं की त्या एका बाजूनी जर त्या फिशुलाच्या जर एका बाजूनी जर इन्फेक्शन असेल तर दुसऱ्या बाजूला ते ट्रान्सफर होतं आणि त्यामुळे रिकरन्स रेट हा हाय होतो, कारण तो ट्युमरमधलं कंटेंट दुसरीकडे पास होत राहतं, तर त्यामुळे रिकरन्स वाढत जातो. त्यानंतर सिस्ट विथ अ परफोरेटेड बोनी वॉल्स. आपण आताच बघितलं की जर परफोरेशन्स असतील तर कंप्लीट रिमूव्हल डिफिकल्ट होतं आणि त्यामुळे कंप्लिटली एकदाच नाही रिमूव्ह केलं तर त्याचा रिकरन्स होतो. त्यानंतर मॅन्डिब्युलर मोलार रिजन असतील आणि सिस्ट इन अँगल ऑर असेंडिंग रॅमस, म्हणजे जो आपला मॅन्डिबल आहे हा आपला मॅन्डिबल आहे, तर मॅन्डिबलच्या मोलार रिजनमध्ये जे हे फर्स्ट सेकंड थर्ड मोलार रिजन असतात तिथे, किंवा अँगल ऑफ मॅन्डिबल म्हणजे हा जो अँगल ऑफ मॅन्डिबल आहे किंवा हा जो असेंडिंग रॅमस आहे, असेंडिंग म्हणजे वरती जाणार, तर तो असेंडिंग रॅमस वरती जर असतील तर काय होतं की रिकरन्स रेट हा हाय असतो. का बरं असतो तर लेस सर्जिकल ॲक्सेस इन दिस रिजन. ॲक्सेस म्हणजे काय की आपण बघू शकत नाही सर्जिकली, आपण किती ओपन करणार एखादी गोष्ट. इथे अँगल ऑफ मॅन्डिबलच्या तिथे ओपन आपल्याला ॲक्सेस खूप कमी भेटतो, म्हणजे आपण खूप कमी बघू शकतो व्यवस्थित, त्यामुळे इथे जास्ती रिकरन्स असतो. आणि ॲक्सेसचं काय आहे, ॲक्सेस जर झाला नाही तर आपण इपिथेलियल रेस्ट ज्या असतात, ज्या सिस्टच्या इपिथेलियल रेस्ट सेल्स असतात तर त्या तिथेच राहतात आणि ज्यामुळे हा सिस्ट फॉर्म होतो. जर एखादी जरी तिथे सपोज सेल राहत असेल, एक 3-4 सेल राहिल्या आणि तर त्या लगेच सिस्ट फॉर्म करू शकतात, त्यामुळे इथे रिकरन्स रेट परत वाढतो जर असा अँगलमध्ये किंवा मोलार रिजनमध्ये जर सिस्ट असेल. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे सिस्ट विथ रेडिओग्राफिक अपॅरन्स इज मल्टीलॉक्युलर दॅन युनिलॉक्युलर. आता मल्टीलॉक्युलर जर असेल तर काय असतं की तिथे चान्सेस असतं की एकदा दॅट ट्युमर इज बिगर इन साईज. त्यानंतर त्याचे लॉक्युल्स असतात, असे भाग असतात मल्टीलॉक्युलर. जर याच्यातला एक जरी भाग आपल्याकडून त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट झाला आणि अर्धा भाग जरी तिथे राहिला बाकी खाली, तर त्याचा रिकरन्स होणारच आहे. सगळीकडून एकच येतं की जर आपल्याकडून सर्जिकली ट्रीटमेंट करताना जर तिथे सेल्स राहत असतील खाली किंवा त्याची वॉल्स थिन असल्यामुळे सेल राहतात, कोणत्याही कारणामुळे जर तिथे त्याचं कंटेंट किंवा त्याच्या सेल्स राहत असतील तर रिकरन्स होणारच आहे. आणि इथे ना कोणत्याही आपण कोणती ट्रीटमेंट साठी कोणती मेथड यूज करतो याच्यावरती रिकरन्स रेट डिपेंड नाही आहे. सो इथे आपण बघू शकतो, इथे लिहिलं आहे की रिकरन्स रेट इज नॉट डिपेंड ऑन प्रेझेन्स ऑफ सॅटेलाइट सिस्ट. जेव्हा तुम्ही तो दिलेला ब्लॉग बघाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की सॅटेलाइट सिस्ट म्हणजे काय असतं आणि सॅटेलाइट सिस्टमुळे इथे त्याचा काही रिकरन्सवरती परिणाम होत नाही. त्यानंतर अकॉर्डिंग टू ब्राउनी काय आहे की नो सिग्निफिकंट डिफरन्स इन रिकरन्स इन मेथड ऑफ ट्रीटिंग लेजन. म्हणजे आपण कोणती मेथड यूज करतोय, मार्सुपियलायझेशन यूज करतोय की इन्युक्लिएशन यूज करतोय, अँड प्रायमरी क्लोजर, इन्युक्लिएशन अँड द पॅकिंग ओपन. म्हणजे या पण मेथड्स असतात मार्सुपियलायझेशन आणि इन्युक्लिएशन. याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेल प्रोसिजर्सवरती, मेथड ऑफ ट्रीटमेंटवरती. आणि या ज्या मेथड्स आहेत तर याच्यावरती डिपेंड नसतो की तो रिकरन्स होईल म्हणून. याच्यामध्ये तीनही मेथडमध्ये रिकरन्स रेट हा सेमच आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक ब्राउनीने सांगितली की सॅटेलाइट सिस्टवरचं प्रेझेंट असणं. सॅटेलाइट सिस्ट तिथे प्रेझेंट आहे म्हणजे रिकरन्स रेट जास्त आहे किंवा रिकरन्स होणारच असं काहीही नसतं. त्यानंतर आपण या दोन गोष्टीवरून, ही एक गोष्ट मेथड आणि सॅटेलाइट सिस्टवरून ब्राउनीने काय कन्क्लूड केलं तर रिकरन्स रेट ऑफ द केराटोसिस्ट इज ड्यू टू नेचर ऑफ लेजन इटसेल्फ, that is presence of additional remnants of dental lamina from which cyst develops. डेंटल लॅमिनापासून सिस्ट डेव्हलप होतो आणि ॲडिशनल रेमनंट्स राहतात. आपण बघितलं मागे राहणे म्हणजे काय की रेमनंट्स राहतात, त्याचे डेंटल लॅमिनाचे रेमनंट्स राहतात, त्यामुळे काय होतं की सिस्ट तयार होतो. मग आपण सिस्ट रिमूव्ह करत असताना कोणतीही मेथड असू देत, मार्सुपियलायझेशन असेल किंवा इन्युक्लिएशन असेल, आपण जेव्हा सिस्ट रिमूव्ह करत असतो तर त्यावेळेस जर त्या सेल्स बाकी राहत असतील मागे, बाकी म्हणजे की ज्या कम्प्लिटली आपण रिमूव्ह करत नाही, तर त्यामुळे तो रिकरन्स होतो. आणि ब्राउनीने आणखीन एक गोष्ट सांगितली ती म्हणजे फॉलोअप असणं गरजेचं आहे. आपल्याला जर रिकरन्स रेट कमी करायचा असेल किंवा त्या पेशंटमध्ये रिकरन्स कमी करायचा असेल तर आपल्याला फॉलोअपची खूप गरज आहे. आणि तो ॲन्युअली असतो. ॲन्युअली म्हणजे प्रत्येक 1 वर्षाला एक रेडिओग्राफ काढायचा आणि ही प्रोसेस चालते 5 वर्षांसाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि आणखीन एकदा सांगते, याचं ॲन्सर ओडोंटोजेनिक केराटोसिस्टचं ॲन्सर कसं लिहायचं याच्यावरती मी एक ब्लॉग दिला आहे आणि तो तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला त्याची खरंच हेल्प होईल. सो आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.